आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्ही महाराष्ट्रामध्ये राजकीय सर्वेक्षण करत आहोत। एकूणच लोकांची काय मतं आहेत, लोकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। दर महिन्याला हा सर्वेक्षण आहे। या सर्वेक्षणाचा हा दुसरा टप्पा आहे। आपल्यासोबत नागपुरातील काही तरुण मंडळी आहेत, त्यांची काय मतं आहे आपण जाणून घेऊया। तुम्ही सांगा, सध्या केंद्रातलं जे सरकार आहे त्या सरकारकडनं तुम्ही समाधानी आहात का? नाही, माझं पर्सनल मत आहे की अजिबात 10 वर्ष सरकार नीट चालवलं गेलं नाही आहे। अत्यंत खेद वाटतो, इतके हुशार इकॉनॉमिस्ट देशाचे पंतप्रधान असताना भारताची इकॉनॉमिक कंडिशन ढासळली गेली आहे। गेल्या 10 वर्षात ही स्थिती आहे, त्याबद्दल खूप खेद आहे। आत्ता समजा निवडणुका झाल्या तर तुमचा कौल कुठल्या पक्षाकडे राहील किंवा कुठला पक्ष सत्तेत यावा असं तुम्हाला वाटतं? काँग्रेसची घराणेशाही आता आम्ही सहन करणार नाही। BJP ही काही फार वेगळं करत नाही आहे। विरोधी पक्षात असताना इतके घोटाळे झाले कसे, असा आमचा प्रश्न आहे। तिसऱ्या आघाडीत मतभेद फार आहेत। सध्या आम आदमी पार्टीचे जे काही अजेंडे आहेत त्यात थोडंसं कुठेतरी एक आशेचा किरण दिसतो आहे। त्यामुळे असं वाटतं की जर पुढेही आता दिल्लीत निवडणुकांना अजून वेळ आहे, त्याच्यामुळे 4 महिन्यानंतर काय होईल, मतदान करायच्या दिवशीपर्यंत काय स्थिती असेल त्यावर आम्ही ठरवू। चालेल। तुम्ही सांगा, यांनी सांगितलं की विरोधी पक्ष म्हणून जी आघाडी तिसरा पक्ष आघाडी जी आहे विरोधी पक्ष जी आहे BJP जी आहे ते फारसं काही म्हणजे त्यामुळे इम्प्रेसिव्ह काही वाटलं नाही। तुमचं काय मत आहे, विरोधी पक्ष म्हणून भाजप सक्षम राहिला आहे का? गेल्या 10 वर्षापासून ते विरोधी पक्षात आहे, पण ज्या प्रकारे काही मुद्दे आहे त्यांची राज्यामध्ये सरकार आहे, तिथे पण त्यांचे घोटाळे आहे, त्याच्यामुळे ते पण केंद्रामध्ये करू शकत नाही। म्हणजे एकाला शिवी घालायचं आणि दुसरीकडे म्हणायचं की आम्ही हे काय करता येत नाही। पण सक्षम आपल्याकडे अजूनही असं नाही आहे विरोधी पक्षनेते, पण आप जर आलं तर कदाचित त्यांचे डोळे उघडतील आणि त्याच्यामुळे काहीतरी नवीन परिवर्तन होईल, एक आशेचा किरण आहे। पण त्यांना अनुभव नाही आहे। शेवटी देश चालवणं म्हणजे काही एक घर चालवण्यासारखं नाही आहे। शेवटी देशामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात, वेगवेगळे राज्य आहेत, वेगवेगळे भाषा आहेत, समाजाचे लोक आहेत, ह्या पण गोष्टी तितक्या महत्त्वाच्या आहे। कुठे एका जातीला किंवा एका पक्षाचा म्हणून हा देश नाही आहे, सर्वांना घेऊन चालावं लागतं। एक तरुणाई भ्रष्टाचार हा मुद्दा नाही आहे, तर सर्वीकडे वेगवेगळे मुद्दे आहेत, त्याला घेऊन चालवावं लागतं। त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेते काय याच्यावर घेईल किंवा पुढे नरेंद्र मोदी देशाचे भावी पंतप्रधान होणार की नाही, हे तर आता फक्त येणाऱ्या निवडणुकीतच होईल। निवडणुका जर आल्या तर तुम्ही आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला मतदान कराल का? आम आदमी पक्षाला मतदान करायचं की नाही, पण BJPनं एकदा संधी द्यायला हवी, कारण की त्यांना अनुभव आहे आणि चांगले लोक आहेत इथे। प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, पण एक सक्षम देशाला नेत्याची गरज आहे, ते नरेंद्र मोदीमध्ये आहे। पक्ष म्हणून नाही, पण एक व्यक्ती म्हणून मी त्याला समर्थन करतो आहे। चालेल। तुम्ही सांगा, नरेंद्र मोदींबद्दल तुमचं काय मत आहे? नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? माझ्या मते काही काही म्हणजे गुण आहेत नरेंद्र मोदी ते ठीक आहेत, पण मला असं वाटते काही काही ठिकाणी म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटी उन्माद दिसतो आहे। म्हणजे त्यामुळे मे बी ते असं होऊ शकतं हिटलरच्या ऑटोक्रॅटिक जे लिडरशिप असतात त्याच्या टाईपची थोडी त्यांची लिडरशिप आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जसे आपले रिलेशन्स आहे अमेरिकासोबत वगैरे, त्यामध्ये थोडे प्रॉब्लेम येऊ शकतात। आणखी बाकी काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं आता त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवला आहे। मला असं वाटतं की इतकं मोठं स्टॅच्यू बनवायची काही आवश्यकता नाही, कारण की आपल्या भारतात त्यापेक्षा खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत, जसं मॅलन्यूट्रिशन झालं आणि बरेचसे प्रॉब्लेम आहेत, जसं शिक्षण झालं। ते पैसे आपण तिकडे जर खर्च केले तर ते चांगलं होईल इन्स्टेड ऑफ मेकिंग दॅट स्टॅच्यू। आणखी बाकी पण काही आहेत, जसं आता त्यांनी टाटाच्या नॅनोसाठी प्लांट जी जागा दिली आहे ती जागा जी होती ती ॲक्च्युली कृषी विभागाची होती, तर आता ती जागा गेली आहे। आपण म्हणजे काय होतं आहे की तुम्ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी जी आपली बेसिक जे आपलं हे आहे, आपलं तसं म्हटलं तर आपण शेतीप्रधान देश आहे, पण आपलं शेतीचं आपण मार खात आहे आपल्या इंडस्ट्रियलमुळे। चालेल। महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, आघाडी सरकार आहे, त्या सरकारकडनं तुम्ही समाधानी आहात त्या सरकारकडून? नाही, ॲक्च्युली काय होतं आहे की आपल्या महाराष्ट्रात जे पण पॉलिटिशियन आहेत, नेते लोक आहेत, त्यांच्यामध्ये बोल्डनेस आहे नाही। म्हणजे ते डिसिजन मेकिंग जे आहे ते खूप लेट असते, ते म्हणजे डिसिजन लवकर घेत नाही। त्यामुळे खूप साऱ्या ज्या समस्या त्या रखडल्या जात आहे, खूप साऱ्या म्हणजे लोकांच्या समस्या त्यांचे निवारण होत नाही आहे। तुम्ही सांगा, जर निवडणुका आल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या तर कुठला पक्ष सत्तेत येईल असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि BJP सोडून दुसरं कोणतेही चालू शकते, कारण काँग्रेस आणि BJPचं आपण तर बघितलं आहे सत्ता, आणि दोन्ही पक्ष म्हणजे असे काही धुतले तांदळासारखे तर नाहीच आहेत, त्याच्यामुळे नवीन काही दुसरं चान्स देण्यात गैर आहे। आप आम आदमी पक्ष जो आहे
तो महाराष्ट्रामध्ये सत्ता निर्माण करेल का, किंवा तुम्ही आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला मतदान कराल का? आम आदमी पक्ष आता सध्या म्हणजे दिल्लीतच आहे, पण महाराष्ट्रात तर यायचं आहे, पण त्यांचे अजेंडा वगैरे आपल्याला माहीत नाही. पण काँग्रेस BJP सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्षाला जर संधी देता आली तर देऊ. चालेल. मुख्यमंत्र्यांनी आदर्श प्रकरणी जी भूमिका घेतली होती, त्या भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा जी आहे ते मलिन झाली असं तुम्हाला वाटतं? आदर्श प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा जर विचार केला पण तर प्रतिमा म्हणजे त्यांची मलिन वाटतेच, कारण त्याचे ते समोर पुरावेच यायला आहेत. अजून त्यांचे जे काही बाकीच्या पक्षांचे नेते होते त्यांनाच आम्ही समोर दाखवत आहेत, आता जे सत्ताधारी पक्ष आहेत, पण जे त्यांचेच आहेत त्यांना ते तर येऊच देत नाहीत समोर, त्याच्यामुळे ते पण इन्व्हॉल्व असतील असं वाटत आहे त्याच्यात. नागपूर मतदारसंघाचा जर आपण विचार केला, लोकसभा मतदारसंघाचा, तर सध्याचे जे खासदार त्यांच्याकडे तुम्ही समाधानी आहात, त्यांच्या कामांकडून तुम्ही समाधानी आहात? जो कोणी येईल सत्तेत तर त्यांनी म्हणजे नरेंद्र मोदी जसे सरदार वल्लभ पटेलांचं जर मोठं स्टॅच्यू उभा राहायचं करत आहेत प्रयत्न, म्हणजे त्यांचं आश्वासन आहे, ते करण्यापेक्षा थोडा छोटं उभारा, पण काही शेतीकडे पण लक्ष द्या. शेतकऱ्यांचे पण प्रश्न असतात. आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहोत आणि प्रश्न आम्हाला पण माहीत आहेत, म्हणून थोडं कोणालाही निवडून द्या पण शेतीकडे थोडं लक्ष द्या असं आम्हाला तरी वाटत आहे. तुम्ही सांगा, नागपूरचा जर विचार केला तर नागपुरातल्या कुठल्या समस्या तुम्हाला प्रकाशाने जाणवतात? नागपूरचा सर्वात सर मोठा इंडस्ट्रीयल काही नाही आहे. मुलांकडे रोजगार खूप जास्त आहेत. शेतकऱ्यांची खूप मोठे प्रॉब्लेम्स आपल्या यवतमाळ जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यात आहेत. शेतकऱ्यांची आत्महत्या खूप मोठी प्रॉब्लेम असतात. शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी काही उपलब्धी नसल्यामुळे त्यांना रोजगारीमुळे त्यांना जॉब्स अवेलेबल नसतात. ते शेती करतात, शेतात त्यांना प्राईज मिळत नाही, त्यामुळे शेती पण आजकाल कमीच लोक करत आहेत आणि त्यामुळे नागपुरात खूप प्रॉब्लेम आहे. इंडस्ट्रीयल तर खूप प्रॉब्लेम आहेत. नागपुरामध्ये चांगले औद्योगिकरण झाले तर आपली बेरोजगारी कमी होईल असं मला वाटतं. बरं, महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाचं सरकार, म्हणजे आघाडी असेल किंवा युती असेल, कुठल्या प्रकारचं सरकार यावं असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राचं सर काँग्रेस तर गेल्या 10 वर्षापासून काँग्रेस तर काही करू शकत नाही आहे. BJPला खूप चांगली संधी आहे, पण BJPचे बोलतं खूप पण करतो असं कमी असं वाटतं आहे. सध्या आता दिल्ली जर आम पार्टीचं चालू आहे, आम पार्टीचे रिसर्च खूप छान आहेत, त्यांचं इम्प्लिमेंटेशन इतकं खूप छान आहे, ते इतकी चांगली रिसर्च करत आहेत, ते जे देऊ म्हणत आहेत ते नक्की ते करत आहेत, इम्प्लिमेंटेशन त्यांचं खूप छान आहे. तर आपल्या महाराष्ट्रात जर आम पार्टी जर आली तर आपण नक्की त्यांना निवडून देऊ. आम पार्टी खूप चांगलं इम्प्लिमेंटेशन करत आहे, त्यांचा रिसर्च खूप छान आहे, ते फक्त बोलून दाखवत नाही, इव्हन ते सुद्धा इम्प्लिमेंट करत आहे. ते जे बोलत आहेत ते साध्य करून दाखवत आहे. तर सध्या जर आम आदमी पार्टी जर आपल्या महाराष्ट्रात जर येईल, चांगले उमेदवार तर त्यांना भेटेल, तर नक्की आम्ही आम आदमी पार्टीला निवडून देऊ आणि पुढचं जे राज्य त्यांच्या हातात आम्ही देऊ. चालेल. एकूणच वेगवेगळे मतं या सगळ्या तरुण मंडळींनी मांडलेली आहेत. सध्याचं सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असेल, या दोन्ही पक्षांकडनं फारशी चांगली मतं या तरुणांची नाही आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी तिसरी आघाडी या सत्तेत यावी, कुठलं तरी एक सक्षम नेतृत्व, सक्षम सरकार राज्यात म्हणा किंवा केंद्रातमध्ये यावं, अशा काही प्रतिक्रिया सगळ्या तरुण मंडळींनी व्यक्त केल्या आहेत. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर.